संपूर्ण मित्रमंडळीला रामराम. पूर्वी बिहारमध्ये इलेक्शनच्या मुद्द्यावरून किंवा अनेक मुद्द्यावरून ती खून मर्डर होत होते. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने हे राजकीय लोक खून मर्डर करून राहिलेले आहे. खोपोलीमधला जे मर्डर झालेला आहे त्या मर्डरच्या पाठीमागे राजकीय लोकच आहे. हेच राजकीय लोक गुंडांना सपोर्ट करतात. त्यामुळं सामान्य लोकांच्या इथून पुढं राजकारण खेळणं सोपं राहिलेलं नाही. जो नगरसेवक जी मिसेस त्याची आहे त्या महिला नगरसेवकचा जो मिस्टर आहे त्याचं जे खून करण्यात आलेलं आहे खोपोलीच्या स्पॉटवर, तो एकनाथ शिंदेचा आहे. त्याची मिसेस निवडून आलेली. मग एकनाथ शिंदेची धमक आता कळण काय करणार एकनाथ शिंदे, त्याला न्याय मिळवून देतात की नाही. पाठीमागे असंच इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये एका शिवसैनिकाची एका मोठ्या आमदाराने तो पुढं यायला लागला म्हणून त्याची हत्या झाली, खून झाला. त्यानंतर त्याचं मॅटर पाठीमागे पडलं आणि त्याचे गुन्हेगारांना शिक्षा पण झाली नाही. आणि मग काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे म्हणले की त्या शिवसैनिकाला आपण न्याय मिळवून देऊ. हे खऱ्या गोष्टी आहे, न्याय मिळवून द्यावं शकते की हे फक्त भाषणामध्ये हे बकबक करतात हे लोक, पण सामान्य लोकांची कुर्बानी होते, सामान्य लोकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे विनंती आपली की पाठीमागच्या काळामध्ये असे कितीतरी सामान्य लोक ह्या राजकीय पक्षामध्ये आपल्याला तिकीट मिळून त्या अशापोटी त्याने त्यांचं आयुष्य बर्बाद केलं आणि शेवटला त्यांना तिकीटं मिळाले नाही. तिकीटं मिळाले हरामखोर लोकांना की त्याने कधी पक्षाचा झेंडा कधी हातामध्ये घेतला बी नाही. अशा लोकांना तिकीटे मिळाली. ते पुढं मोठे मोठे नेते झाले. पण जे सामान्य गरीब इमानदार कार्यकर्ते होते त्यांना मात्र आयुष्यातून उठावं लागलं ह्या लोकांच्या राजकारणामध्ये. त्यामुळं एक आहे की ह्या भ्रष्टाचारी पक्षामध्ये इथून पुढं सामान्य लोकांनी चमचागिरी करू नये. नवीन नवीन संघटना जी असतात त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्शन राजकारण खेळायचं असेल तर नवीन संघटनेमध्ये सामील होणे आणि त्याच्यामध्ये आपण स्वाभिमानाने काम करणे आणि जगणे, एवढी आपली विनंती आपल्या संपूर्ण जनतेला सामान्य. जय हिंद, जय महाराष्ट्र.